नमस्कार, मी मंदार कुलकर्णी म्हणजेच तुमचा मँडिकुल। तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। आज धनत्रयोदशी। धनत्रयोदशी हा दिवाळीचा दुसरा दिवस। अशी कथा प्रचलित आहे, जेव्हा इंद्रदेवाने असुरांना बरोबर घेऊन समुद्र मंथन केलं, तेव्हा त्यामध्ये 14 रत्न निघाली। त्यामध्ये धन्वंतरी देवताही निघाल्या, म्हणून या दिवसाला धन्वंतरी जयंती असंही म्हटलं जातं। या दिवशी सोनं, नाणं, धन, लक्ष्मी आणि धणे यांची पूजा केली जाते। संध्याकाळी धणे आणि साखर यांचा प्रसाद वाटला जातो। या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याची वात दक्षिण दिशेला केली जाते। यामुळे अपमृत्यू टळतो असं म्हणतात। त्याचबरोबर अजून एक कथा प्रचलित आहे। कथित भविष्यवाणीनुसार हेमराजाचा पुत्र त्याच्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार होता। तेव्हा राजाने आणि त्याच्या पत्नीने आपल्या मुलाने सर्व सुख उपभोगावीत म्हणून त्याचं लग्न लावून दिलं आणि लग्नानंतर 4थ्या दिवशी त्याचा मृत्यू होणार होता। त्या दिवशी त्याच्या पत्नीने त्या पूर्ण महालात दिवे लावले, सगळीकडे सोन्या चांदीने भरून ठेवलं। जेव्हा यमराजा सर्परूपाने त्याच्या महालात आला, तेव्हा सोन्या चांदीने आणि या दिव्यांनी त्यांचे डोळे दिपले आणि त्यामुळे ते यमलोकात परत गेले। अशा प्रकारे राजकुमाराच्या पत्नीने त्यांचा मृत्यू रोखला, म्हणून यास यमदीपदान म्हणूनही ओळखलं जातं। अशी ही धनत्रयोदशीची कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। पुन्हा एकदा तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। मंडळी, आपण जिथे शूट करतोय हा आहे स्मिताताई रणवरे यांचा धागा वर्ल्ड स्टुडिओ। एकदा नक्की भेट द्या। धन्यवाद। अजूनपर्यंत जर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आजच करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघा।